Hello students, welcome in series of 8086 microprocessor lecture. In previous lecture, we already start that branch group of instructions or program execution instructions. What is the meaning of branch instructions? There are different types of branch instructions are available in 8086 microprocessors. Basically, branch instructions provide a lot of convenience to the programmer टू परफॉर्म ऑपरेशन सिलेक्टिव्हली रिपीटिव्हली एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला जर प्रोग्राम परत परत रिपीट करायचा असेल किंवा तोच कोड जर परत परत लिहायचा असेल तर त्यासाठी आपण काय करतोय, ब्रँच इन्स्ट्रक्शन्स काय करतोय, यूज करतोय. म्हणजे परत रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी आपण ब्रँच इन्स्ट्रक्शन काय करतो, यूज करतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ब्रँच इन्स्ट्रक्शन्स सच ॲज कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन्स, अनकंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन्स, iteration instructions, call instructions and return instructions. Out of these, in previous lecture we already start that which type of conditional jumps instructions are available. There are different types of conditional jump instructions are available. These instructions are basically used to perform, see here, these are the conditional jump instructions. These are the conditional jump instructions. Conditional jump instructions mnemonics काय असतं, JXX is nothing but your conditional jump instructions. Conditional jump, JCC or JXX is nothing but your conditional jump. In previous lecture we already know that JXX is nothing but your conditional jump instructions. X denoted the different types of instructions such as JA instruction. JA is nothing but jump if above. Jump if above म्हणजे काय, ज्या वेळेला तुमचा कॅरी फ्लॅग झिरो असेल, कॅरी फ्लॅग झिरो असेल किंवा झिरो फ्लॅग झिरो असेल त्यावेळेला जे इन्स्ट्रक्शन्स काय होतं, वर्क होतं. जेएईचं मिनिंग काय, जम्प इफ अबाव ऑर इक्वल. म्हणजे ह्याच्या जम्प इन्स्ट्रक्शनचे बेसिकली दोन पॉईंट असतात. कोणते, जम्प इफ अबाव, जम्प इफ बिलो किंवा जम्प इफ ऑर इक्वल किंवा काय असतं, जम्प इफ कॅरी, जम्प इफ नॉट कॅरी असे इन्स्ट्रक्शन्स असतात. आता इथं कसं आहे, जेसीचं मिनिंग काय, जेसी इज नथिंग बट जम्प इफ कॅरी. कधी जम्प होणार आहे, ज्यावेळेला कॅरी फ्लॅग तुमचा सेट असेल त्याला ते इन्स्ट्रक्शन जम्प होणार आहे. आणि जेएनसीचं मिनिंग काय असणार आहे, जम्प इफ नॉट कॅरी. जम्प इफ नॉट कॅरी म्हणजे काय असणार आहे, ज्या वेळेला तुमचं कॅरी फ्लॅग काय असेल, झिरो असेल त्यावेळेला जम्प इफ नॉट कॅरी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, जेई इज नथिंग बट जम्प इफ इक्वल. जम्प इफ इक्वलचं मिनिंग काय, जर तुमचा झिरो फ्लॅग 1 असेल त्यावेळेला कोणतं इन्स्ट्रक्शन वर्क होणार आहे, जेई इन्स्ट्रक्शन वर्क होणार आहे. आणि जर जेएनई असेल, जम्प इफ नॉट इक्वल असेल तर तुमचा झिरो फ्लॅग काय असणार आहे, झिरो असणार आहे. आता जेएनझेडचं मिनिंग काय, जम्प इफ नॉट झिरो. जेएनझेडचं मिनिंग काय, जम्प इफ नॉट झिरो. ज्याला झिरो फ्लॅग तुमचा काय असेल, झिरो असेल त्याला कोणतं इन्स्ट्रक्शन वर्क होणार आहे, जेएनझेड इन्स्ट्रक्शन वर्क होणार आहे. आणि जेझेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय असणार आहे, झिरो फ्लॅग. जेझेड म्हणजे काय असणार आहे, झिरो फ्लॅग. म्हणजे कधी हा फ्लॅग सेट होणार आहे, ज्याला झिरो फ्लॅग 1 असेल त्याला तो फ्लॅग काय होणार आहे, सेट होणार आहे. आता पीएफ म्हणजे काय असणार आहे, पॅरिटी फ्लॅग. पीएफचं मिनिंग काय असणार आहे, पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅगचं मिनिंग काय, जेपीई इज नथिंग बट युअर जम्प इफ पॅरिटी इव्हन. कधी जम्प होणार आहे, ज्याला पॅरिटी तुमची इव्हन असेल त्यावेळेला कोणता फ्लॅग सेट होणार आहे, जेपी वर्क होणार आहे. आणि जेपीओचं मिनिंग काय, जम्प इफ पॅरिटी ऑड. जेपीओचं मिनिंग काय, जम्प इफ पॅरिटी ऑड. म्हणजे तुमचा पॅरिटी फ्लॅग जर झिरो असेल तर कोणतं इन्स्ट्रक्शन वर्क होणार आहे, जेपीओ इन्स्ट्रक्शन्स काय होणार आहे, वर्क होणार आहे. म्हणजे इथं जेएक्सचं मिनिंग काय, कंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन. आणि कंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन हे कशावरती वर्क होतात, तुमचे एएलयू अरिथमेटिक अँड लॉजिक इन्स्ट्रक्शन्सवरती काय होतात, वर्क होतात. आता इथं कोणताही फ्लॅग्स काय होत नाहीत, अफेक्टेड होत नाही. आता हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण ऑलरेडी बघितले. जे इज नथिंग बट अबाव, जेबी इज नथिंग बट अबाव ऑर इक्वल, जेबी इज नथिंग बट बिलो, जेबी इज नथिंग बट बिलो ऑर इक्वल, जेसी म्हणजे कॅरी, जेई म्हणजे इक्वल, जीजे म्हणजे ग्रेटर. हे डिफरंट टाइप्स ऑफ आपल्याकडे काय आहेत, फ्लॅग्स अवेलेबल आहेत. आता जेएनसी म्हणजे काय, जम्प इफ नो कॅरी. जम्प इफ नो कॅरी. जेएनझेड म्हणजे काय, जम्प इफ नॉट झिरो. हे जे डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॅग्स आहेत, हे फ्लॅग कोणत्या फ्लॅग्सवरती डिपेंड आहे, तुमच्या ओव्हरफ्लो फ्लॅग, कॅरी फ्लॅग, साईन फ्लॅग, पॅरिटी फ्लॅगवरती काय असतात, हे ऑल ओव्हर फ्लॅग तुमचे काय असतात, डिपेंड असतात. हे आणि त्याच्या पुढचं हे सगळे फ्लॅग्स कसे असतात, तुमचे 16 बिट रेजिस्टरवरती काय होतात, हे बेसिकली वर्क होतात. आता फॉर एक्झाम्पल इथं मी एक इक्वेशन दिलेलं आहे, ॲड CX, DX. आता इथं काय कम्पेअर करायला सांगितलं आहे, सोर्स इंडेक्स डेस्टिनेशन इंडेक्सची काय करायला सांगितलं आहे, कम्पेअर करायला सांगितलं. त्यानंतर जेई, सोर्स इंडेक्स डेस्टिनेशन इंडेक्सची कम्पेअर केल्यानंतर जेई म्हणजे जम्प इफ नॉट इक्वल किंवा जेई म्हणजे जम्प इफ इक्वल.
आणि JNE म्हणजे काय, जम्प इफ नॉट इक्वल. म्हणजे त्या इथं ह्या पद्धतीनं आपण कसं इन्स्ट्रक्शन यूज करतोय ते कंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन्स किंवा JZ इन्स्ट्रक्शन्स काय करतो, यूज करतो. त्यानंतर कोणते इन्स्ट्रक्शन्स आहे, ॲड CX, DX. त्यानंतर व्हॉटेवर कोड असेल तो, आणि सेम म्हणजे इथं परत आणखी परत या सेमला वर्क होणार. सबस्ट्रॅक्ट BX, AX. ह्या पद्धतीनं तुमचं कोणतं इन्स्ट्रक्शन्स वर्क होतं, इथं JE और JZ इन्स्ट्रक्शन्स काय होतं, वर्क होतं. आता सेकंड जम्पिंग इन्स्ट्रक्शन्स, आपल्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ जम्पिंग इन्स्ट्रक्शन्स असतात. त्यासाठी आपण काय करतोय, जम्प इन्स्ट्रक्शन्स, जम्प कॉल इन्स्ट्रक्शन्स, रिटर्न इन्स्ट्रक्शन्स काय करतोय आपण इथं यूज करतोय. आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स कोणतं आहे तुमचं, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, JMP इन्स्ट्रक्शन. JMP इन्स्ट्रक्शन्स इज नथिंग बट अनकंडिशनल जम्प इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे जे इन्स्ट्रक्शन आहे, हे इन्स्ट्रक्शन कसं होतं तुमचं, विदाउट एनी कंडिशन हे इन्स्ट्रक्शन्स काय होतं, वर्क होतं. त्यानंतर कॉल इन्स्ट्रक्शन्स आणि रिटर्न इन्स्ट्रक्शन, हे सगळे तुमचे कसे आहेत, प्रोग्राम एक्झिक्युशन ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आहेत हे. आणि हे प्रोग्राम एक्झिक्युशन ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स आपण काय, कोणते इन्स्ट्रक्शन म्हणतोय, ब्रांच इन्स्ट्रक्शन म्हणतोय. इफ एनी क्वेरीज रिलेटेड टू दी प्रोग्राम एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन्स और ब्रांच इन्स्ट्रक्शन्स देन यू विल आस्क मी. इथं तुमचा काय होतो, इन्स्ट्रक्शन सेट आहे. कोणता इन्स्ट्रक्शन सेट आहे, आपण आता डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शन स्टडी केलेत बघा. कोणते कोणते डिफरंट स्टडी केलेत बघा. इथं आता आपण आपला इन्स्ट्रक्शन सेट म्हणजे 8086 मायक्रो प्रोसेसरचा इन्स्ट्रक्शन सेट हा बेसिकली ह्या 6 इन्स्ट्रक्शननं काय झालेला आहे, तयार झालेला आहे. कोणत्या, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स, बिट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन, प्रोग्राम एक्झिक्युशन ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स, स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स अँड प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शननं काय झालेलं आहे, वर्क झालेलं आहे. त्यापैकी आपण फर्स्ट पॉईंट कोणता बघितला, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये मूव्ह डेस्टिनेशन कॉमा सोर्स हा काय झाला, निमॉनिक्स झाला. म्हणजे सोर्समधला डेटा कशामध्ये कॉपी होतो, डेस्टिनेशनमध्ये काय केला जातो, कॉपी केला जातो. आता फॉर एक्झाम्पल हा इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आहे. ह्या इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये 037A डेटा इमिडिएटली कशामध्ये स्टोअर झाला, CX रजिस्टरमध्ये काय झाला, स्टोअर झाला. मूव्ह AL, BLचं मिनिंग काय, हे दोन्ही काय आहेत, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड आहे. हे BLचा डेटा कशामध्ये स्टोअर झाला, इथं ALमध्ये स्टोअर झाला. आणि नेक्स्ट हा जो ॲड्रेस आहे, ॲड्रेस म्हणजे हा इनडायरेक्ट डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे. हा डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा डेटा कशामध्ये स्टोअर झाला, BX रजिस्टरमध्ये काय झाला, स्टोअर झाला. तसं डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन कोणते आहेत, पुश हा डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहे. पॉप पण काय आहे, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहे. पुशमध्ये आपण डेटा काय करतोय, स्टॅक पॉइंटर तुमचा काय होतो, इन्क्रीमेंट होतो. पॉपमध्ये स्टॅक पॉइंटर काय होतो, डिक्रीमेंटेड होतो. त्यानंतर एक्सचेंजमध्ये काय करतोय आपण, डेटा एक्सचेंज करतोय म्हणजे काय, AXचा व्हॉटेवर डेटा असेल तो DXमध्ये एंट्री घेतोय, आणि DXचा व्हॉटेवर डेटा आहे तो कशामध्ये एंट्री घेतो, AXमध्ये एंट्री घेतो. त्यानंतर आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये इन ॲक्युम्युलेटर पोर्ट ॲड्रेस, जे पोर्ट ॲड्रेसमधला डेटा ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल इन AX, 002H, म्हणजे 00 पोर्ट ॲड्रेसचा डेटा कशामध्ये स्टोअर होतो, AX रजिस्टरमध्ये स्टोअर होतो. आणि आउट पोर्ट ॲड्रेस ॲक्युम्युलेटरमध्ये काय करतो आपण, ॲक्युम्युलेटरचा डेटा पोर्ट ॲड्रेसमध्ये काय करतो, इथं स्टोअर करतो. LEA म्हणजे काय, लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस, म्हणजे लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस. इथं काय करतोय आपण, 16 बिट रजिस्टर असतो हा. 16 बिट रजिस्टरचा ऑफसेटमध्ये व्हॉटेवर डेटा असेल, म्हणजे डेस्टिनेशन इंडेक्समध्ये जो डेटा असेल तो BX रजिस्टरमध्ये सेव्ह होतो. म्हणजेच काय तर BXचा रजिस्टर झाला आणि त्याचा ऑफसेट रजिस्टर काय असतो, DI असतो. LDSमध्ये पण सेम तसंच आहे. LES पण हे काय, हे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनच आहे. त्यानंतर पॉप एफ म्हणजे एफ म्हणजे काय, फ्लॅग रजिस्टर. पुशअप म्हणजे पण काय झालं, फ्लॅग रजिस्टर झालं. त्यानंतर LAHF म्हणजे काय, इट कॉपीज द लोअर बाईट ऑफ फ्लॅग रजिस्टर टू AH, म्हणजे कॉपी करते काय, फ्लॅग रजिस्टरचा डेटा AHमध्ये काय केला जातो, स्टोअर केला जातो. आणि इथं काय केलं जातं, फ्लॅग रजिस्टरचा डेटा कशामध्ये स्टोअर केला जातो, ESA म्हणजे सेट केलं जातं. इथं कशामध्ये, AH रजिस्टरमध्ये काय केला जातो, स्टेट केला जातो. आता अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन आपण बघितले, कोणते ॲड इन्स्ट्रक्शन बघितलं, ॲड डेस्टिनेशन सोर्स, हे काय झालं तुमचं, ॲडिशन इन्स्ट्रक्शन झालं. हे इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज केलं जातं, ॲडिशन पर्पजसाठी. त्यानंतर ADC म्हणजे काय, ॲडिशन विथ कॅरी यूज करून आपण ह्याचे काय करतोय, ॲडिशन यूज करतोय. SUB सबस्ट्रॅक्शनसाठी आपण कोणतं इन्स्ट्रक्शन यूज करतोय, SUB इन्स्ट्रक्शन काय करतो, यूज करतो. SBB म्हणजे काय, डेस्टिनेशन सोर्स इन्स्ट्रक्शन्स काय करतो, यूज करतो. इन्क्रीमेंट म्हणजे काय, आपण स्टॅक पॉइंटर काय करतोय, इन्क्रीमेंट करतोय. कितीने इन्क्रीमेंट करतोय, बाय 1 ने इन्क्रीमेंट करतोय. DEC इज नथिंग बट युअर डिक्रीमेंट.
ए इज नथिंग बट अस्की ॲडजस्ट फॉर ॲडिशन. म्हणजे हे आपण डिफरंट टाइप्स ऑफ अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स बघितले. DAA, DAS, त्यानंतर निगेट, हे म्हणजे निगेट म्हणजे 2s कॉम्प्लिमेंट आपण त्याचं घेतोय, कम्पेअर करतोय CMPमध्ये. मल म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी यूज करतोय. आयमल म्हणजे हे अनसाइन्ड मल्टिप्लिकेशनसाठी यूज करतोय आणि हे साइन्ड मल्टिप्लिकेशनसाठी काय करतोय, यूज करतोय. डिव्हिजन हे अनसाइन्डसाठी यूज करतोय. IDIV हे साइन्डसाठी यूज करतोय. कन्व्हर्ट बाईट टू वर्ड, CBW इज नथिंग बट कन्व्हर्ट बाईट टू वर्ड. CWD म्हणजे कन्व्हर्ट वर्ड टू डबल वर्ड. म्हणजे हे डिफरंट टाइप्स ऑफ तुमचे कोणते झाले, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन झाले. आता बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन फक्त बीटवरती काय होतात, वर्क होतात. नॉट सोर्स. नॉट म्हणजे काय होणार आहे, व्हॉटेवर डेटा 1 असेल तो 0 न कॉम्प्लिमेंट होणार आणि 0चा डेटा 1 न कॉम्प्लिमेंट होणार. अँडिंग होणार. अँडिंग बीट परफॉर्म कसं होणार, डेस्टिनेशनचं बीट आणि सोर्सचं बीट काय होतं, अँड होणार. अँड होणार म्हणजे मल्टिप्लिकेशन होणार. ऑरिंग होणार. ऑर डेस्टिनेशन कॉमा सोर्समध्ये काय होणार, याचं ऑरिंग होणार. एक्सॉरिंग होणार. हे सगळे तुमचे काय झाले, बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन झाले. SHL इज ऑल्सो ए बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. SHR इज ऑल्सो ए बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. ROL rotate left is also a bit manipulation instruction. ROR is also a bit manipulation instruction. त्यानंतर आता ऑलरेडी आपण प्रोग्राम एक्झिक्युशन इन्स्ट्रक्शन्स काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. आता स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन्स कोणते कोणते आहेत. यस ज्यावेळेला निमोनिक्स असतं ते सगळे काय असतात, स्क्रीन इन्स्ट्रक्शन असतात. स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन स्कॅन स्ट्रिंग, त्यानंतर मूव एस म्हणजे काय, स्ट्रिंग. मूव म्हणजे काय, स्ट्रिंग विथ बाईट. आणि मूव म्हणजे काय, स्ट्रिंग विथ वर्ड. हे डिफरंट टाइप्स ऑफ काय झाले, तुमचे स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन झाले. रिपीट इज ऑल्सो ए स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन. त्यानंतर प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रक्शन. STCचं मिनिंग काय, सेट द कॅरी फ्लॅग टू 1. ST म्हणजे सेट काय करायचं, कॅरी फ्लॅग काय करायचा, सेट करायचा. CL इज नथिंग बट क्लिअर. काय क्लिअर करायचं, कॅरी फ्लॅग इथं काय करायचा, क्लिअर करायचा. CMC म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट द कॅरी फ्लॅग. STDचं मिनिंग काय, सेट दी डायरेक्शन फ्लॅग किंवा डिरेक्शन फ्लॅग काय करायचा, सेट करायचा. CLD म्हणजे काय, क्लिअर दी डिरेक्शन फ्लॅग. म्हणजे इथं तुम्हाला जे डिफरंट टाइप्स ऑफ जे वॉटेवर इन्स्ट्रक्शन आपण जे आता स्टडी केले ते मी काय केलं, क्विकमध्ये तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन एवढे आपले काय केलेले आहे, स्टडी आपण केलेले आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या चॅप्टरमध्ये चॅप्टर नंबर 3 इथं तुमचा काय होतो, कंप्लीट होतो. आता ह्यावरून आपण चॅप्टर नंबर 4 काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे.